महाराष्ट्रातून औरंगजेबाची कबर हटवा अन्यथा बाबरीची पुनरावृत्ती. पुण्यात विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल आक्रमक. विश्व हिंदू परिषदेकडून शिवजयंती दिनी राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा. औरंगजेबाची कबर नष्ट करण्याचा इशारा देणारे धर्मवीर संभाजी महाराज प्रतिष्ठानचे अध्यक्ष मिलिंद एकबोटेंना जिल्हाबंदी. 16 मार्च ते 5 एप्रिल 2025 पर्यंत जिल्हाबंदी. छत्रपती संभाजीनगरचे अपर जिल्हाधिकारी विनोद खिराळकर यांनी काढले जिल्हाबंदीचे आदेश. नफरतची निशाणी हटवा असं विश्व हिंदू परिषदेने म्हटलंय. ती कबर काढून फेकून द्या ही आमची मागणी. या कबरीबाबत मंत्री संजय शिरसाट यांचं वक्तव्य. औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मागणीत काहीही चूक नाही. औरंगजेबाचे उदात्तीकरण कसं काय होऊ शकतं? औरंगजेबाच्या मातीची कबर आहे तेवढी ठेवा आणि बाकीचं सर्व बांधकाम काढा. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया. 27 वर्ष औरंगजेबाला इथे राहून राज्य करता आलं नाही याचं प्रतीक ही औरंगजेबाची कबर आहे. एक प्रतीक म्हणून कबरीला हात न लावणंच योग्य ठरेल. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांची प्रतिक्रिया. कबर हटवावी लोकांची भावना आहे. प्रशासनाने वेळीच निर्णय घ्यावा म्हणजे इतर अनुचित गोष्टी टळतील. याबद्दल लवकरच सकारात्मक निर्णय होणार. औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मागणीवर सुजय विखे पाटलांना विश्वास. सरकारने लवकरात लवकर औरंगजेबाची कबर हटवली नाही तर लाखो हिंदू छत्रपती संभाजीनगरमध्ये कार सेवा करतील. बजरंग दलाचे महाराष्ट्र गोवा संयोजक विवेक कुलकर्णी यांचा इशारा. औरंगजेबाचा थडकं वाचवण्याचा प्रयत्न केला तर हिंदू समाज त्याच थडक्यात तुम्हाला पुरल्याशिवाय राहणार नाही. अतुल भातखळकरांचा विरोधकांना इशारा. सोलापूरच्या अक्कलकोटमध्ये विविध गावांमधल्या लोकांनी औरंगजेबाचं स्टेटस ठेवल्याचं उघड. 14 जणांविरोधात गुन्हा दाखल. स्टेटस ठेवणाऱ्यांवर कारवाईची आमदार कल्याण शेट्टी यांची मागणी. छत्रपती संभाजीनगरमधील औरंगजेबाच्या कबर परिसरात पोलिसांचा बंदोबस्त वाढवला. एसआरपीची तुकडी 2 अधिकारी आणि 15 कर्मचारी बंदोबस्तात तैनात. कबरीकडे जाणाऱ्या प्रत्येकाची तपासणी. नाशिक मनसे नेत्यांची मुंबईत राज ठाकरे यांच्यासोबत पार पडली बैठक. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटना मजबूत करण्याकडे दिलं जाणार लक्ष. दिनकर पाटील यांची पक्षाच्या सरचिटणीसपदी नियुक्ती. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची सांगली जिल्हा बैठक. शरद पवार पक्षाकडून पक्षातील फुटीच्या चर्चेला छेद देण्याचा आणि कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न. राष्ट्रवादी मेळाव्यानिमित्ताने जयंत पाटील यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना देखील पूर्णविराम. कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंच्या हस्ते जिल्हा परिषदेच्या नूतन शाळेचं उद्घाटन. इगतपुरीच्या भंडारदारा वाडी गावातील शाळेचं केलं उद्घाटन. धाराशिवमध्ये शेतकऱ्यांच्या राष्ट्रीय कृषी विकास योजनेला ब्रेक. वर्षभरात ठिबक सिंचन योजनेचा खुल्या प्रवर्गातील एकाही शेतकऱ्याला लाभ नाही. नांदेडमध्ये शेतकऱ्याची आत्महत्या. कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्याचं बँक खातं होल्ड केल्यानं व्यथित होऊन केली आत्महत्या. जालन्यातील वडीगोद्री परिसरातील शेतकऱ्यांचा महावितरण कार्यालयात ठिय्या. 20 दिवसांपासून सतत वीज जात असल्यानं शेतकरी आक्रमक. वीज नसल्यानं परिसरातल्या 10 गावांच्या फळबागांना फटका. बेरोजगारी विरोधात पुणे ते मुंबई युवक काँग्रेस आक्रोश पदयात्रा. परवानगी नसताना मोर्चा काढल्यानं कुणाल राऊतांसह कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात. महाराष्ट्रामध्ये तब्बल 42,000 पॉक्सोची प्रकरणं प्रलंबित. माहितीच्या अधिकारात समोर आली धक्कादायक बाब. 30 पैकी फक्त एकच पॉक्सो कोर्ट काम करत असल्यानं खटले प्रलंबित. 1 एप्रिलपासून राज्यातल्या सर्व वाहनांना फास्टॅग बंधनकारक अन्यथा दुप्पट टोल भरावा लागणार. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचा निर्णय. महामंडळाने सूचना जारी केल्याची माहिती. उत्तर मुंबईत एकाही नवीन झोपडपट्टी आता उभारली जाता कामा नये. अनधिकृत बांधकामांवर कठोर कारवाई व्हावी. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांचे निर्देश. पीएपी अंतर्गत नवीन घरांच्या चाव्या वाटप सोहळ्यात पियुष गोयल बोलत होते. एबीपी माझाच्या बातमीनंतर ठाणे महापालिकेला जाग. गेल्या 5 वर्षातल्या लेखापरीक्षणाबद्दल अहवालाबद्दल स्पष्टीकरण. 2020 ते 24 पर्यंत लेखापरीक्षण कामकाज पूर्ण झाल्याची माहिती. बदलापूर कर्जत रेल्वे मार्गावरील 3ऱ्या आणि 4थ्या कामाचा विस्तार आणि कार्यक्षमता सुधारण्याचा निर्णय. मुख्यमंत्री फडणवीसांनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार. या प्रकल्पामुळे मालवाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाच्या ठिकाणांमध्ये कनेक्टिव्हिटीमध्ये वाढ अपेक्षित. हार्बर आणि मध्य रेल्वेवर उद्या मेगाब्लॉक. रेल्वे मार्गावरील रुळांच्या दुरुस्तीसाठी होणार मेगाब्लॉक. मुंबईतून क्लीनअप मार्शल होणार हद्दपार. मे महिन्यापासून येणार नवे स्वच्छता दूत. वारंवार येणाऱ्या मांडवलीच्या तक्रारींमुळे कंत्राटदाराला दणका. डोंबिवलीत फलाट क्रमांक 5 वर विना तिकीट युवतीची मुजोरी. युवतीने टीसीच्या अंगावर भिरकावले पैसे. मुजोर तरुणीला रेल्वे सुरक्षा दलाने घेतलं ताब्यात. पुण्यातील स्वारगेट बस स्थानकातील बलात्कार प्रकरणानंतर पुणे विभागीय एसटी महामंडळाला जाग. जुन्या मुदत संपलेल्या नादुरुस्त अशा 72 बसेस पुणे एसटी महामंडळ भंगारात विकणार.
हलाल विरुद्ध झटका वाद पेटला. नाशिकमध्ये हलाल पद्धतीनेच मटण विक्री करण्याचा खाटीक समाजाचा निर्णय. नितेश राणेंच्या निर्णयाला खाटीक समाजाचा विरोध. राज्यातल्या तरुणाईला मंदिरापर्यंत नेण्यासाठी विश्व हिंदू परिषदेचं खास अभियान. गुढीपाडवा ते हनुमान जयंती दरम्यान तरुणाईने महाराष्ट्रातील अपरिचित मंदिरं पिंजून काढण्याचं केलं आवाहन. ठाण्यामध्ये शाळकरी मुलांकडून महागडी कार चालवताना व्हिडिओ व्हायरल. मालक आणि चालकाकडून 10,000 रुपयाचा दंड वसूल. माझाच्या बातमीनंतर वाहतूक विभागाची कारवाई. छत्रपती संभाजीनगरच्या मुंबई नागपूर महामार्गावर अपघात. आयशर आणि दुचाकीची समोरासमोर धडक. अपघातानंतर दोन्ही वाहनांना आग. पनवेलमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थिनीवर कार चालकाकडून अत्याचार. आरोपी अमोल पदरथला अटक. बसस्टॉपवर सोडतो असं सांगत आरोपीने विद्यार्थिनीला गाडीत बसवलं. नाशिकमध्ये मुजोर रिक्षा चालकाला साथीदारासह पोलिसांकडून अटक. रिक्षा चालकाने शालिमार चौकात कार चालकांची उज्जत घालत केलेली मारहाण. घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर पोलिसांकडून कारवाई. नक्षलवाद्यांच्या घातपाताचा डाव गडचिरोली पोलिसांनी उधळला. जमिनीत पुरून ठेवलेले स्फोटक निकामी. भामरागड तालुक्यातील कवडे पोलीस ठाण्यामध्ये पोलीस मदत केंद्रात तैनात असलेल्या विशेष अभियान पथकाच्या जवानांची कारवाई. कोल्हापुरात विजांच्या कडकडाटासह पाऊस. शाहूवाडी परिसरात मुसळधार पावसाचे सैल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.